नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 19 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया टॉप 10 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न, जो आहे TTAADC निवडणुकीत म्हणजेच त्रिपुरा ट्रायबल एरियाज ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल या निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टिपरा मोथा पार्टी. टिपरा मोथा पार्टी म्हणजेच TMPने त्रिपुरा ट्रायबल एरियाज ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल निवडणुकीत भक्कम विजय मिळवला आहे. या विजयासह पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतला आहे. TMPने एकूण 28 पैकी 24 जागांवर विजय मिळवला आहे. हा निकाल 2021च्या निवडणुकीपेक्षा अधिक चांगला ठरला आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या देशाने अंतराळात न्यूक्लिअर रिॲक्टर तैनात करण्याची योजना जाहीर केली आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. युनायटेड स्टेट्सने अंतराळात अणुभट्ट्या म्हणजेच न्यूक्लिअर रिॲक्टर्स तैनात करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार 2028पर्यंत पृथ्वीच्या कक्षेत आणि 2030पर्यंत चंद्रावर अणुभट्ट्या बसवण्याचे उद्दिष्ट आहे. हा निर्णय आर्टेमिस 2 मोहिमेच्या यशस्वी पूर्णतेनंतर घेण्यात आला आहे. ही योजना नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर अमेरिकन स्पेस न्यूक्लिअर पॉवर या धोरणात्मक निवेदनाचा एक भाग आहे. हे धोरण 14 एप्रिल 2026 रोजी व्हाईट हाऊसद्वारे जाहीर करण्यात आले. प्रश्न तिसरा आहे, AICTE वाणी योजनेची कितवी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसरी. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने AICTE वाणी योजनेची तिसरी आवृत्ती सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश तांत्रिक शिक्षणात भारतीय भाषांचा वापर वाढवणे हा आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून योजनेचे दस्तऐवज आणि ऑनलाईन अर्ज पोर्टल सुरू करण्यात आले. AICTE ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंडिया अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. वाणी योजना 22 भारतीय भाषांमध्ये तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देते. या योजनेसाठी दरवर्षी ₹4 कोटींचा निधी देण्यात येतो. या योजनेत पुढील क्षेत्रांवर भर दिला आहे. पहिले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, दुसरा आहे क्वांटम तंत्रज्ञान आणि तिसरा आहे सायबर सुरक्षा. पुढला प्रश्न, रोझालिंड फ्रँकलिन नावाचा रोव्हर कोणत्या ग्रहावर पाठवण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगळ ग्रहावर. जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठा टप्पा गाठण्याच्या दिशेने प्रगती होत आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स मार्फत 2028मध्ये मंगळावर रोझालिंड फ्रँकलिन रोव्हर प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम युरोपच्या नेतृत्वाखालील एक्सोमार्स प्रोग्रामचा एक भाग आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मंगळ ग्रहावर भूतकाळातील किंवा सध्याच्या जीवनाचे चिन्ह शोधणे हा आहे. पाचवा प्रश्न आहे, भारताने अणुऊर्जा उत्पादन क्षमता कितीपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 100 गिगावॅट. इंडियाने अणुऊर्जा उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सध्याची क्षमता 8.8 गिगावॅट असून ती 2047पर्यंत 100 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ही घोषणा घनश्याम प्रसाद यांनी केली. ते सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचे अध्यक्ष आहेत. या योजनेचा उद्देश स्वच्छ आणि स्थिर ऊर्जा स्रोतांना बळकटी देणे हा आहे. सहावा प्रश्न, भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय सल्लामसलत कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेअंतर्गत पार पडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, SCO, ज्याचं लॉंग फॉर्म आहे शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन. इंडिया आणि चायना यांनी शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत पहिली द्विपक्षीय सल्लामसलत म्हणजेच बायलॅटरल कन्सल्टेशन्स आयोजित केली. ही बैठक 16 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान पार पडली. हा उपक्रम पूर्व लडाखमधील तणाव कमी झाल्यानंतर संबंध सामान्य करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. या चर्चेत दोन्ही देशांनी बहुपक्षीय मंचांवर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
प्रश्न 7वा आहे, महिला आरक्षण कायदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आला आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू काश्मीर व पॉंडिचेरी. जम्मू काश्मीर आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिला आरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 17 एप्रिल 2026 ही तारीख या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निश्चित केली आहे. या अंतर्गत विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण लागू होणार आहे. यापूर्वी 16 एप्रिल 2026 रोजी कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट 2023 लागू करण्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या कायद्यानुसार लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 1/3 आरक्षण देण्यात येते. प्रश्न 8वा, PMGSY भाग 3 म्हणजेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2028. युनियन कॅबिनेट ऑफ इंडियाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 योजनेला मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना यापूर्वी मार्च 2025 पर्यंत मर्यादित होती. या निर्णयाची बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे हा आहे. यामुळे गावे, बाजारपेठ, शाळा आणि रुग्णालयाशी जोडली जातील. योजनेचा एकूण खर्च ₹80,250 कोटींवरून वाढवून 83,977 कोटी करण्यात आला आहे. प्रश्न 9वा, रिलीफ योजनेचा विस्तार करून कोणत्या देशांचा समावेश करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इजिप्त आणि जॉर्डन. इंडिया सरकारने रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन योजनेचा विस्तार केला आहे. या योजनेत आता इजिप्त आणि जॉर्डन यांचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पॅक सिलिका उपक्रमात कोणत्या देशाने सहभाग घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिलिपिन्स. फिलिपिन्सने युनायटेड स्टेट्स नेतृत्वाखालील पॅक सिलिका उपक्रमात सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश जागतिक सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा आहे.